तर जय शिवराय मित्रांनो, परत एकदा तुमचं नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आज मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहे की आता आपण भरपूर सारे यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करतो। समजा आपण आता एक शॉर्ट्स अपलोड केला तर तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकता। तर तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो। तर बघा आता प्रोसेस। तर आता समजा आपण शॉर्ट अपलोड करतोय, तर हा शॉर्ट्स अपलोड केला आणि थोड्या वेळाने बघितलं की व्ह्यूज डाऊन झाले याचे, तर याला व्ह्यूज नाही येते। तर आपण काय करतो, तो व्हिडिओ परत डिलीट करतो। तो व्हिडिओ डिलीट करतो आणि त्याच्यानंतर परत रीअपलोड करतो। तर व्हिडिओ जो डिलीट करतो आपण, त्याचा इम्पॅक्ट आपल्या चॅनलवरती पडतो की नाही पडतो, भरपूर जणांचा हा प्रश्न आहे मित्रांनो। तर मला एक जणांची कमेंट आली होती, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो। तर पूर्ण व्हिडिओ बघा। तर चला व्हिडिओला करूया स्टार्ट। सो मित्रांनो, जे नवीन असाल ते लवकर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, कारण नवीन नवीन अपडेट आपले येतच असतात मित्रांनो। तर व्हिडिओ डिलीट करत नका जाऊ मित्रांनो। माझा तर सल्ला आहे तुम्हाला, एक व्हिडिओ डिलीट करत नका जाऊ। एकदा जर अपलोड केला तो राहू द्या व्हिडिओ, भलेही त्याला व्ह्यूज नाही आले, व्ह्यूज त्याला 3-4 व्ह्यूज आले, 5-6 व्ह्यूज आले आणि त्याला जास्त पण व्ह्यूज होऊ शकता। समजा 500-1000 व्ह्यूज आले तर आपण राहून देतो, पण व्ह्यूज कमी जर पडायला लागले तर आपण तो व्हिडिओ डिलीट करून टाकतो। तर अशी चूक करू नका मित्रांनो। ही जर तुम्ही चूक करत असाल तर तुमचं चॅनल जे आहे ना, ते व्ह्यूज डाऊन होऊन जातील। तुमचं चॅनल जे ग्रोअप होतंय ना, ते ग्रोअप नाही होणार आणि सर्च इंजिनमध्ये जे चॅनल एक नंबर दिसायचं ते चॅनल खाली येईल, तर डाऊन होत जाईल, तुमचं बॅड इम्प्रेशन पडेल मित्रांनो, खरं सांगतो। तर असं करू नका। व्हिडिओ अपलोड केला आहे बाय मिस्टेक, समजा एखाद्या झाली चूक, व्हिडिओमध्ये नॉर्मली सॉन्ग चेंज करायचं होतं, त्यामुळे जर चूक झाली तर त्यावेळेस व्हिडिओ डिलीट करू शकता। बट तुम्ही व्हिडिओ अपलोड करताय, थोड्या वेळाने चेक करताय, यार हे सॉन्ग नाही चाललं व्हिडिओला, आता शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केला, हे सॉन्ग नाही चाललं, तर आता दुसरं सॉन्ग लावून बघू व्ह्यूज येतात की नाही। दुसऱ्यांदा व्ह्यूज येतील मित्रांनो, बट तुमच्या चॅनलवर जे बॅड इम्प्रेशन पडेल आणि त्यामुळे तुमचं जे व्ह्यूज आहे ते डाऊन होऊ शकता। तर अशी माहिती होती मित्रांनो ही। आणि भरपूर सारे, म्हणजे आता मी पण माझ्या चॅनलला आता भरपूर सारे शॉर्ट्स अपलोड केले, तर माझं दुसरं चॅनल चेकआउट करा, फेल्युअर सिम्पलसाठी बसचं चॅनल आहे। तर मी पण पहिले असंच करायचो, व्हिडिओ अपलोड करायचो, नंतर मला वाटलं अरे यार व्ह्यूज नाही आले, तर आता काय करायचं, पण त्याच्यानंतर परत रीअपलोड करायचो, तोच व्हिडिओ रीअपलोड करायचो आणि त्याच्यामुळे मला रिव्ह्यूज कंटेंट आला। आणि त्यानंतर तुमचं जे व्ह्यूज तुम्ही नंतर म्हणता ना व्ह्यूज येत नाही, तर त्याचं रिझन हेच मित्रांनो की आपण व्हिडिओ डिलीट करत असतो, सारखे व्हिडिओ डिलीट करतो। आवडला ठेवतो, नाही आवडला तर डिलीट करतो। एखाद्या वेळेस ठीक आहे मित्रांनो, बट प्रत्येक वेळेस जर तुम्ही असं करत असाल तर सावधान राहा, ही चूक खूप महागात पडू शकते मित्रांनो। आणि एक मेन गोष्ट म्हणजे मित्रांनो, आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरून डिलीट करतो, पण यूट्यूबवर जे आपलं रेकॉर्ड असतं ना, तिथं तो व्हिडिओ डिलीट नाही होऊ शकत, तिथं आपला तो व्हिडिओ असतोच। त्यामुळे लक्षात घ्या, मोबाईलमधून आज डिलीट करशाल, पण उद्या तिथं ते यूट्यूबला सुद्धा वाटते अरे यार हा क्रिएटर व्हिडिओ अपलोड करतो, त्याला त्याच्याच व्हिडिओवर विश्वास नाही आहे, डिलीट करतो, त्याच्यामुळे आपलं चॅनल कसं डाऊन इम्प्रेशन डाऊन होतं आणि व्ह्यूज यायला। तुम्ही चेक करा, एकदा तुम्ही व्हिडिओ डिलीट करत असाल तर तुमचे व्ह्यूज चेक करा, एकदम कमी होत जाता, तर त्याचं रिझन हेच आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ डिलीट नका करत जाऊ। आणि दुसरा पॉईंट म्हणजे मित्रांनो, तुम्ही जो व्हिडिओ आता समजा अपलोड केला, एखादा नवीन व्हिडिओ तो अपलोड केला आणि थोड्या वेळाने व्ह्यूज नाही आले, तो डिलीट केला, तर याचा इम्पॅक्ट बघा आता कसा पडतो। यूट्यूब तुम्हाला स्ट्राईक देऊन टाकेल मित्रांनो। मला पण आली होती ती स्ट्राईक, तर ती स्ट्राईक मित्रांनो की रीअपलोड, व्हिडिओ डिलीट करतो परत अपलोड करतो, तर रीअपलोडची जर स्ट्राईक आली ना मित्रांनो, तर चॅनल मॉनिटायझेशनला प्रॉब्लेम येऊन जाईल। तर लक्षात येतं ना मित्रांनो की व्हिडिओ अपलोड करायचा की डिलीट करायचा, हे लक्षात घ्या आता। आणि मेन गोष्ट म्हणजे व्हिडिओ डिलीट करतोय ही मिस्टेक नाही आहे मित्रांनो, लक्षात येतं आहे का, ही मिस्टेक नाही। मिस्टेक म्हणजे काय मित्रांनो की प्रत्येक वेळेस व्हिडिओ अपलोड करतोय, आवडत नाही डिलीट करतो, व्ह्यूज नाही येत डिलीट करतो, चांगला नाही वाटत डिलीट करतो, तर ही मिस्टेक आहे मित्रांनो। व्हिडिओ एखाद्या वेळेस नॉर्मली चूक होऊ शकते, त्यावेळेस डिलीट करा, ती मिस्टेक नाही आहे। तर यूट्यूब समजून घेईल की तुम्ही नॉर्मली काहीतरी चेंजेस करत होता, त्यामुळे तुम्ही डिलीट केला, तर काही तुमचं रिझन असेल त्यावेळेस डिलीट करू शकता, पण मग प्रत्येक वेळेस जर व्हिडिओ डिलीट करतोय तर ही खूप मोठी मिस्टेक आहे मित्रांनो। याने चॅनलवर पण बॅड इम्पॅक्ट पडेल आणि नंतर तुम्हाला मॉनिटायझेशनला पण प्रॉब्लेम येईल, तर लक्षात येतं ना मित्रांनो।
आणि मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ डिलीट करायचा असेल तर तो एकदा करा, दोनदा करा, तीनदा करा, पण सारखा करू नका. नॉर्मली चूक झाली त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती, तर त्यावेळेस तुम्ही डिलीट करा. ज्यावेळेस तुम्हाला वाटते चूक झाली त्यावेळेस डिलीट करा, पण सारखा डिलीट नका करू. त्याने चॅनलवरती खूप मोठा इम्पॅक्ट पडेल आणि आपल्या चॅनलची जी ग्रो आहे ती स्लो नंतर कळतं मित्रांनो. ते तुम्ही नंतर चेकआउट करा की आपले तुम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करशाल त्याला व्ह्यूजच नाही जाणार मित्रांनो. त्याला कमी व्ह्यूज दिसतील तुम्हाला जर व्ह्यूज वाढवायचे असेल तर व्हिडिओ डिलीट नका करत जाऊ. तर अशी माहिती होती मित्रांनो ही. तुम्हाला जर ही माहिती जर महत्त्वपूर्ण वाटली तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भावांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय श्रीराम. काळजी घ्या.